अरे हा काय विषय आहे? तर चला मी सांगतो. तर नमस्कार पब्लिक, मी मंगेश गुजर आणि आज आपण आहे ना सकाळी सकाळी नांदगावला निघालो होतो. नांदगावला जायचं कारण असं का आपल्याला दूध घेऊन जायचं होतं नांदगावला. मग लगेच डेअरीवर गेलो. डेअरीवर गेल्यानंतर डेअरीवाल्याला लगेच आपण दूध बीत देऊन टाकलं आणि लगेच अवधूतच्या दुकानात आलो. हे बघा अवधूतचं दुकान आहे बरं का, भरपूर मोठं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये अवधूत दिसला का, गोरा गोरा हा तोच अवधूत. नंतर मग आपण घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला औषध मारायचं होतं. आपले कांदे कसे दिसायचे ते ना कमेंट करून एकदा नक्की सांगा बरं का, कसे क्वालिटी पाहिजे का हलके सालके. मग काय लगेच पंप उचलला आणि औषध मारायला बी लागलो. औषध मारतच होतो तर लगेच अवधूतचाच फोन आला. बरं अवधूत म्हणे भांडणं झाली म्हणे तरोळीवर. लगेच लगेच पंप ठेवून दिला आणि तरोळीवर गेलो. तरोळीवर जाऊन पाहिलं तर येडपट यांची हेच भांडत होते म्हणून भांडणं झाली पाहिजे. एकमेका संग इंडले दिवसभर आणि गाडीवर गेला भांडणं करीत होते. हराम खोर यालाच मार राहिला बा. तोड 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 एकदा. अरे रब्बा परत फाटते असं अशा वाटते. तर काय नाही, एवढाच विषय होता का ऋषा नाचत होता, बाकी काय नाही. त्याच्यानंतर लगेच गोविंदाना ऋषाचं गॉगल पण फेकून दिला साईडला. आणि अवधूत नाही तर झाडं बिडा लावली होती बरं का, मस्त आंब्याचे वगैरे. तिकडं रोप बीप होतं सगळं, अवधूत भाऊचीच प्रॉपर्टी होती. व्हायला ना त्याच्यानंतर ऋषा गाडीवर बसलं तर ऋषाचं तोंड पाय दुखता होऊन गेलं होतं. आणि मग काय लगेच संपून टाकला ब्लॉग.